माननीय अध्यक्ष महोदय, मी अक्कलकोट मधील एक बनावट कागदपत्र, चुकीचे कागदपत्र दाखल करून बेरशॉपी परमिशन जे घेतले होते त्याच्याबद्दल लक्षवेधी मांडली होती। पण दुर्दैवाने मला अध्यक्ष महोदय मी खेदाने सांगतोय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांसारखा मंत्री असताना, एक सिनियर मंत्री असताना अधिकारी चुकीचं ब्रीफिंग कसं करतात। अध्यक्ष महोदय, मी ही लक्षवेधी बनावट कागदपत्राच्या आधारे माफ करा, ही बेरशॉपी ही बनावट कागदपत्राच्या आधारे आहे। यासाठी संबंधित जे एक्साईजचे उत्पादन शुल्कचे एसपी आहेत त्यांना 4 वेळा फोन केला। त्यांना सांगितलं की ज्या दोड्डा ग्रामपंचायतीच्या हद्दीत तुम्ही परमिशन दिलेली आहे ती दोड्डा ग्रामपंचायतची हद्द नाही आहे। मी अक्कलकोट शहरात राहतो अध्यक्ष महोदय, दोड्डा ग्रामपंचायत, समर्थनगर, वसंतराव नाईक नगर असे 2 अक्कलकोट नगरपालिका, त्यानंतर बेरशॉपी। अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, लक्षवेधी हा असा आयुध आहे, काहीतरी निर्णय होत असतात, हिथंही गडबड केली की मग अडचण होऊन जाते आमची। तर अध्यक्ष महोदय, मी 4 वेळा एक्साईजच्या एसपीना फोन केला, एकदाही दखल नाही घेतले। ज्यावेळी लक्षवेधी लागले सगळे अधिकारी येऊन भेटायला लागले, संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेने मान्य केलं की आमच्याकडून चुकीच्या माहितीच्या आधारे हे पत्र यांनी घेतलेलं आहे। तसं लेखी एक्साईज खात्याला त्यांनी दिलं, एक्साईज खात्याने मला कबूल केलं की हे आमच्याकडे आहे, परमिशन रद्द करतो। पण अध्यक्ष महोदय, हे लक्षवेधी लागणं सभागृहाच्या कशासाठी गरजेचं होतं, ह्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती माननीय मंत्री महोदय सरकारच्या निदर्शनास यायला पाहिजे, समाजाच्या लक्षात यायला पाहिजे की अधिकारी कोणाच्या फेवरमध्ये काम करतात। अध्यक्ष महोदय, एवढे हो आज ब्रीफिंग मध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना उत्तर दिलं गेलंय की दोड्डा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं, त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जाऊन स्वतः खात्री केली। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना माझं निवेदन आहे, या सभागृहात एखादा सदस्य जेव्हा एखाद्या गोष्टीवर भाष्य करतो ती सत्य मानायची या सभागृहाची परंपरा आहे, त्याच्यावर कारवाई करायची परंपरा आहे। आणि अशा गंभीर गोष्टीमध्ये त्या महिला अधिकारी आहेत एसपी, 100 महिला भगिनी त्यांना निवेदन द्यायला गेले, त्या अधिकारी फक्त 3 त्या बाकींना भेटणारी नाही। अधिकारी आपण लोकप्रतिनिधी आहेत, हजार लोक येतात, सगळ्यांची भेट घेतो, पण या महिला अधिकारी एसपी आहेत, महिलांना भेट दिली नाही। त्यांचं म्हणणं आहे की मला परमिशन द्यायचं काम आहे, मी नाकारायचं माझं काम नाही, रद्द करायचं माझं काम नाही। आणि अशा गंभीर गोष्टीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तपासणी केलं, तक्रारदारांनी समाधान झाल्याचं सांगितलं असं त्यांनी म्हणलेलं आहे, एक पुरावा दाखवा त्यांनी। तर मला मंत्री महोदयांना स्पष्ट, माननीय उपमुख्यमंत्री यांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, अशा चुकीच्या माहितीवर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना ब्रीफिंग करून बिअर बार शॉपीच्या मालकांना पाठीशी घालणं, स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये अशा चुकीच्या गोष्टी, मंदिर तिथून 300 मीटर अंतरावर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये, काळ स्वतःहू नये, ह्या बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री काय ठोस निर्णय घेतील का? आणि एसपी असतील, त्यांचे पीआय असतील, क्षेत्रीय अधिकारी असतील, त्यांनी चुकीचा अहवाल ब्रीफिंग केलाय त्यांच्यावर कारवाई कराल का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, मला काय ब्रीफिंग झालं ते मला माहिती का सभागृहाला माहिती? मला तर काही कळतच नाही। माझं ब्रीफिंग काय, माझ्या इथं काय कुणी विकर लावलाय? मी काय ब्रीफिंग घेतलं, काय प्रश्न विचारले? मी आज काम करत नाही, 35 वर्ष या सभागृहात काम करतोय। कुणीतरी काहीतरी असं सांगून मी काय ऐकणार नाहीये। या संदर्भामध्ये मी एवढं करीत की आता सन्माननीय सदस्यांनी सचिन मध्ये काय खालचे कुठे अधिकारी चुकलेत का? कारण एखादं दुकान देत असताना काही पद्धत आहे, काही कागदपत्र मागायची, तर ती कागदपत्र चुकीची आलीत का? ते म्हणतायत तशा पद्धतीने झालंय का? आणि झालं असेल तर जो कुठे अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल, एवढं मी सभागृहात सांगतो। माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अजितदादांचं ब्रीफिंग मी ऐकलं नाही, स्पीकरही नाही लावला, जे उत्तरात आलं ह्याचा अर्थ अजितदादांना असंच ब्रीफिंग झालं असेल असं समजून मी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे। आणि माझं अधिकाऱ्यांशी कुठलंही वैयक्तिक काही वाद नाही किंवा देणं घेणं नाही, केवळ स्वामी समर्थांच्या मंदिराच्या 300 मीटर अंतरावर हा शॉपी आहे, चुकीच्या पद्धतीने केलंय। आणि अजितदादासारख्या नेत्यांनी, उपमुख्यमंत्री महोदय ह्याच्यावर ठोस कारवाई करणं मला अपेक्षित आहे। माझी शेवटची विनंती एवढीच आहे की लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देणं, मंत्री महोदयांना चुकीची माहिती देणं हा गंभीर विषय आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशन संपण्याच्या आत किंवा लवकरात लवकर त्यांच्या स्वतःच्या उपस्थितीत हा बैठक हे आणि त्यांनी जी काही अधिकची माहिती दिली ह्याच्यामध्ये जर अधिकारी ह्यामध्ये चुकीची माहिती देत असतील तर कमिशनरच्या लेवलला चौकशी करून त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल। महोदय,
सोलापूर जिल्ह्यातील हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. असाच प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा याच सोलापूर जिल्ह्याच्या या कार्यालयाला सुपरिटेंडिंग ऑफिसला त्या ठिकाणी मी इन्फॉर्म केलं होतं. माझ्या मतदारसंघातील एका गावामध्ये अध्यक्ष महोदय थोडंसं ब्रीफ करायला सांगायला लागेल कारण माझ्या तुम्ही फक्त माझ्या मतदारसंघामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय जे गावामध्ये पुढचं पटांगण असतंय त्या पटांगणामध्ये गावाला आरो वॉटरचं पाणी आहे तिथं. त्यामुळे गावातल्या सगळ्या महिला तिथे येतात. तर त्या सगळ्या महिला तिथे येत असल्यामुळे त्या पटांगणाच्या भोवती जवळजवळ 6 दारूचे अवैध दुकान म्हणजे हातभट्टी विक्रेते. तर अध्यक्ष महोदय हा मोठा गंभीर त्याचा पेपरला आलेला आहे अध्यक्ष महोदय. तरी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क या विभागाकडून कुठलीही कारवाई केलेली नाही. तर अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतंय राज्य उत्पादन शुल्कच त्या ठिकाणी दारू विक्रीचे परवाने हे अवैधरित्या देण्याचं काम करतं का काय असा प्रश्न त्या ठिकाणी जनतेमधून येतोय. तर अध्यक्ष महोदय मला एवढंच विचारायचं आहे की या अधिकाऱ्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल का? कठोरात कठोर कारवाई केली जाईल.